आता ही पोळी बघू शकता, पुरण न वापरता किंवा डाळ न वापरता ही आंब्याची पोळी आज आपण बनवली आहे। बनवून फटाफट बनवून तयार होते। मोजून 10 ते 15 मिनिटं लागतात बनवायला। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप सोपी रेसिपी आहे। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपण। ह्या पोळ्या ना खूप मस्त लागतात, नक्की ट्राय करा। आता इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद टाकली आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्येच आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे। पाणी एकदम साधं आहे, थंड किंवा गरम नाही आहे, एकदम नॉर्मल पाणी आहे। तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता हातानेच पीठ मळून घेऊयात। तर हे पीठ आपण जेव्हा मळून घेतो ना तेव्हा पाण्यामध्ये ठेवायची वगैरे काही गरज नाही। तर बरंच आपण व्हिडिओमध्ये बघितलं असेल की पुरणपोळी करायची असली की पाण्यामध्ये पीठ ठेवतात, पीठ मळून। तर तसं करण्यापेक्षा कधी पण काय करायचं माहिती आहे का, पीठ छान मळून घ्यायचं। 1 ते 2 मिनिटं लागतात पीठ मळायला आणि छान त्याला पाणी लावायचं थोडंसं हाताला आणि पुन्हा पाणी लावून पिठाला 10 ते 15 मिनिटासाठी तसंच ठेवून द्यायचं, झाकून ठेवून द्यायचं। तेलाचा वापर करायचा नाही, फक्त पाण्याचं हात लावून छान पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर आता 10 ते 15 मिनिटं आपण ठेवणार आहोत तसंच पीठ। आता बाकीची प्रोसेस करूया। तर इथे 2 चमचे तूप गरम करायला ठेवलं आहे। आता त्याच्यामध्ये 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। सगळं एकाच वाटीने मेजरमेंट घ्या, म्हणजे तुमची ही परफेक्ट रेसिपी होईल। तर रवा आपल्याला छान खमंग तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। थोडंसंच कलर चेंज करायचा आहे, जास्तही कलर चेंज करायची गरज नाही आहे। आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी, त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली आहे। आता हे सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं। आता लगेच याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे। पुन्हा त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी आंब्याचा पल्प घ्यायचा आहे। हे मिक्सरला आपण आंब्याचा पल्प छान फिरून घेतला होता, याच्यामध्ये पाणी किंवा दुधाचा वापर केलेला नाही आहे। असंच आपण आंब्याचा पल्प बनवून घेतला आहे, मिक्सरला छान फिरून घेतला आहे। हे सुद्धा 1 वाटी भरून घेतला आहे। जे आपण वाटीने रवा घेतला होता ना त्याच वाटीने पल्प घेतला आहे। 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर आणि 1 वाटी आंब्याचा पल्प। आता हे सगळं टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये थोडीशी जायफळ आणि थोडंसं विलायची टाकायचं आहे। पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्त असं घट्ट होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। एकदम बारीक गॅसवर करायचं आहे, फुल गॅसवर नका करू, नाही ते करपू शकते। तर बघू शकता हे असं झालेलं आहे, एकदम घट्ट झालेलं आहे। तर गॅस बंद करून आपण 10 मिनिटासाठी असंच ठेवून वाफेवर ठेवून देणार आहोत। गॅस बंद केलेला आहे। तर पीठ बघू शकता 15 मिनिटांनी आपण चेक करणार आहोत। आता पीठ खूप छान असं नरम झालेलं आहे, थोडं हाताला लागत पण आहे। आता तेलाचा वापर करायचा आहे, थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि पुन्हा पीठ आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता ह्याच पद्धतीनं कधीही पीठ मळायचं पुरणपोळीसाठी, खूप मस्त पुरणपोळ्या होतात किंवा कोणतीही तुम्हाला गोड पोळ्या करायच्या असतील ना त्या खूप मस्त होतात। आता आपण इथं आंब्याच्या रवा पोळी करणार आहोत। तुम्ही याला काय नाव देणार आहात ते नक्की सांगा आणि प्रतिभा किचनला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। तर चला आता थोडंसं एक गोळा घ्यायचा आहे छोटासा आणि त्याला थोडंसं दोन्ही साईडनी पीठ लावून घ्यायचं आहे। या पद्धतीनं चपाती करायची आहे, बघू शकता। तर आता रव्याचा गोळा करून घ्यायचा आहे। आता हे छान रव्याचा गोळा ह्या पिठामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे। जर तुमच्या घरी कोणते छोटं मोठं फंक्शन असेल किंवा काहीतरी नवीन खायची इच्छा असेल ना तर हे नक्की ट्राय करा, खरंच खूप मस्त होते। खरं सांगू ना माझ्या घरच्यांनी खूप आवडीनं खाल्ल्यात, खरंच खूप छान झाल्या होत्या। तर आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि पूर्ण उंडा असा पॅक करून घ्यायचा आहे। आता उरलेलं थोडंसं पीठ आपण हे काढून घेऊया। तर बघू शकता आता दाबून व्यवस्थित आपल्याला चपटा भाग करून घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता एकदम असं पीठ ना खूप छान मळलं गेलं आहे। तर या पद्धतीनं खरंच पीठ मळून बघा। आता पिठाचा कमी वापर करून आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्हाला इथे एक टिप सांगते, कोणतीही पुरणपोळ्या किंवा कोणत्याही गोड पोळ्या तुम्हाला करायच्या असतील किंवा लाटायच्या असतील ना तर या पद्धतीनं आपण जेव्हा ही गोल गोलच लाटतो बघा, कोणतीही साधी चपाती जरी आपल्याला लाटायची असेल तर जेव्हा ही पुरणपोळी लाटायची असेल ना तर कधी पण काय करायचं माहिती आहे का, पहिल्यांदा लेफ्ट साईड, नंतर राईट साईड, नंतर लेफ्ट साईड, नंतर राईट साईड असं लाटायचं। म्हणजे काय होते माहिती आहे का, जी आपली स्टफिंग आहे ना बाहेर येत नाही आणि ती स्टफिंग आपण जी भरली आहे ना ती पूर्ण काठापर्यंत जाते बघा। कधी पण ही पद्धत वापरून बघा, खरंच म्हणजे एकदम परफेक्ट ही टिप्स आहे, नक्की ट्राय करा। जर तुम्हाला कळत नसेल ना तर पुन्हा एकदा सांगते, कोणतीही एक साईड घ्यायची, उजवी किंवा डावी। तर पहिल्यांदा उजवी, नंतर डावी, नंतर उजवी, नंतर डावी, अशा पद्धतीनं पुरणपोळी लाटायची, मस्त होते। नक्की ट्राय करा ही टिप्स। जर नसेल समजलं तर मला कमेंट करून विचारू शकता। आता ही आपण छान लाटून झालेली आहे। आता आपल्याला दोन्ही साईडनी मस्त अशी ही रव्याची आंब्याची पोळी
म्हणजे भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही याला काय नाव देसाल मला सुचत नाही आहे, खरंच तुम्ही मला एकदा सांगू शकता कमेंट करून. तर आता हे मस्त असं आपण तेल किंवा तूप लावून आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर आता ही आपली पोळी तयार आहे. तूप टाकायचं, तुपासोबत खाऊ शकता किंवा रसासोबतसुद्धा खाऊ शकता, मस्त लागते. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके बाय.